नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक के एल नवखरे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे। स्पर्धा परीक्षांमध्ये माहिती देण्यासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे। या यूट्यूब चॅनलचे नाव आहे आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स। आपण सर्वांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे मी पाठवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल। यापूर्वी मी इतिहास या विषयासंबंधी 50 प्रश्न पाठवलेले होते। महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास, भारताचा इतिहास किंवा महाराष्ट्राचा इतिहास या विषयावर जवळपास अनेक प्रश्न येत असतात। मागील भागात आपण इतिहास विषयासंबंधी भाग 1 असे 50 प्रश्न पाहिले होते। आजच्या भागात आपण नवीन इतिहासासंबंधी 50 प्रश्न पाहणार आहोत। त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1, दिल्ली येथे दरबार भरवून बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी कधी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे 12 डिसेंबर 1911। प्रश्न क्रमांक 2, कन्हैयालाल दत्त व सत्येंद्रनाथ बोस यांनी कोणास ठार केले? या प्रश्नाचे उत्तर आहे नरेंद्र गोस्वामीस। प्रश्न क्रमांक 3, भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हणतात? भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी। प्रश्न क्रमांक 4, उधम सिंगाने मायकल ओडवायरचा खून कधी केला? या प्रश्नाचे उत्तर आहे 13 मार्च 1940। प्रश्न क्रमांक 4, काँग्रेसचे कानपूर अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले होते? या प्रश्नाचे उत्तर आहे सरोजिनी नायडू। प्रश्न क्रमांक 6, स्वातंत्र्य चळवळीच्या काळात भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केलेला दिवस? या प्रश्नाचे उत्तर आहे 26 जानेवारी 1930। प्रश्न क्रमांक 7, दुसऱ्या गोलमेज परिषदेची सुरुवात केव्हा झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे 7 सप्टेंबर 1931। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी नेमलेला आयोग कोणता होता? या प्रश्नाचे उत्तर आहे महाजन आयोग। प्रश्न क्रमांक 9, क्रिप्स योजनेनुसार दुसरे महायुद्ध संपतात भारतात देण्यात येणारा दर्जा कोणता होता? या प्रश्नाचे उत्तर आहे वसाहतीच्या दर्जाचे स्वातंत्र्य। प्रश्न क्रमांक 10, चलो दिल्ली ही घोषणा कोणी केली? चलो दिल्ली ही घोषणा कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे सुभाषचंद्र बोस। प्रश्न क्रमांक 11, कॉमनवेल्थ हे साप्ताहिक कोणी सुरू केले? या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर ॲनी बेझंट। प्रश्न क्रमांक 12, बॅरिस्टर जोसेफ बॅरिस्टा यांनी कोणाच्या सांगण्यावरून सेल्फ डिटर्मिनेशन फॉर इंडिया ही पुस्तकं लिहून इंग्लंडमध्ये प्रस्तुत केली? या प्रश्नाचे उत्तर आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। प्रश्न क्रमांक 13, जनता आणि समता ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? जनता आणि समता ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक 14, सिंग सभा या चळवळीला कधी सुरुवात झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1874। त्यानंतर 15वा प्रश्न आहे, रघुनाथ धोंडो कर्वे यांनी समाज स्वारस्य ही मासिक कधी सुरू केले? या प्रश्नाचे उत्तर आहे 1927। प्रश्न क्रमांक 16, भारतीय वृत्तपत्राचा मुक्तदाता कोणाला म्हटले आहे? भारतीय वृत्तपत्राचा मुक्तदाता कोणाला म्हटले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे सर चार्ल्स मेटकाल। प्रश्न क्रमांक 17, चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा हा संदेश कोणी दिला? या प्रश्नाचे उत्तर आहे दादाभाई नौरोजी। प्रश्न क्रमांक 18, भारतीय शिक्षणाची सनद असे कशाला उद्देशून म्हटले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऊटचा खलिता। या प्रश्नाचे उत्तर आहे ऊटचा खलिता। प्रश्न क्रमांक 19, हिंदू पंच हे मराठीतील व्यंगचित्र देणारे पहिले साप्ताहिक कोणी सुरू केले? या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाळ गोविंद दाभक। प्रश्न क्रमांक 20,
भारतीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष काँग्रेसचे आणखी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? या प्रश्नाचे उत्तर आहे 1892 अलाहाबाद. प्रश्न क्रमांक 21. स्वदेशी व बहिष्कारी ही नवीन शस्त्र राष्ट्रीय चळवळीत प्रभावीपणे पुढे येण्यास कारणीभूत ठरलेली घटना कोणती? याचे उत्तर आहे बंगालची फाळणी. बंगालची फाळणी. प्रश्न क्रमांक 22. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र प्रतिकाराचा पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या वृत्तपत्राने केला? या प्रश्नाचे उत्तर आहे काळ. प्रश्न क्रमांक 23. स्टुअर्ट येथील आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचा राष्ट्रध्वज फडकविणारी क्रांतिकारक स्त्री कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे मॅडम कामा. मॅडम कामा. प्रश्न क्रमांक 24. काँग्रेसशी सहकार्य करता यावं म्हणून मुस्लिम लीगने आपल्या घटनेत कधी दुरुस्त केली होती? या प्रश्नाचे उत्तर आहे 1913. प्रश्न क्रमांक 25. असहकार चळवळीशी संबंधित काँग्रेस पक्षाचे अधिवेशन कोठे भरले होते? या प्रश्नाचे उत्तर आहे कलकत्ता आणि नागपूर. कलकत्ता आणि नागपूर. प्रश्न क्रमांक 26. ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली त्यावेळी भारतात कोण व्हाईसराय होते? या प्रश्नाचे उत्तर आहे लॉर्ड वेवेल. लॉर्ड वेवेल. प्रश्न क्रमांक 27. केंद्रीय कायदे मंडळाचे स्वराज्य पक्षीय अध्यक्ष कोण होते? केंद्रीय कायदे मंडळाचे स्वराज्य पक्षीय अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे विठ्ठलभाई पटेल. विठ्ठलभाई पटेल. प्रश्न क्रमांक 28. 1935च्या भारत सरकार कायद्यानुसार भारतापासून कोणता प्रदेश वेगळा करण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे म्यानमार आणि एडन. म्यानमार आणि एडन. प्रश्न क्रमांक 29. गांधीजींनी सत्याग्रह आश्रम कुठे सुरू केले? गांधीजींनी सत्याग्रह आश्रम कुठे सुरू केले? या प्रश्नाचे उत्तर आहे साबरमती. या प्रश्नाचे उत्तर आहे साबरमती. प्रश्न क्रमांक 30. 8 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेने भारत छोडो हा ठराव कोठे पारित केला? 8 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेने भारत छोडो हा ठराव कोठे पारित केला? या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई. या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 31. वासुदेव बळवंत फडके यांनी कोणाच्या मदतीने रामोशी संघटना उभी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे दौलतराव रामोशी. या प्रश्नाचे उत्तर आहे दौलतराव रामोशी. प्रश्न क्रमांक 32. अर्ज विनंत्यांनी काम भागत नाही हे दिसताच काँग्रेसमध्ये कोणता गट निर्माण झाला? या प्रश्नाचे उत्तर आहे जहाल गट. जहाल गट. प्रश्न क्रमांक 33. इंग्रजांनी बंगालची फाळणी कधी रद्द केली? इंग्रजांनी बंगालची फाळणी कधी रद्द केली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1911. या प्रश्नाचे उत्तर आहे 1911. प्रश्न क्रमांक 34. रौलेट ॲक्टला काय म्हणतात? रौलेट ॲक्टला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे काळा कायदा. काळा कायदा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक आहे 35. सायमन कमिशनमध्ये कोणाचा प्रतिनिधी नव्हता? सायमन कमिशनमध्ये कोणाचा प्रतिनिधी नव्हता? या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीयांचा प्रतिनिधी नव्हता. भारतीयांचा प्रतिनिधी नव्हता. प्रश्न क्रमांक 36. गांधीजींना गोलमेज परिषदेचे निमंत्रण कोणी दिले? या प्रश्नाचे उत्तर आहे लॉर्ड विलिंग्डन. लॉर्ड विलिंग्डन. प्रश्न क्रमांक 37. कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरविले? कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरविले? या प्रश्नाचे उत्तर आहे लॉर्ड ॲटली. लॉर्ड ॲटली. त्यानंतर प्रश्न आहे 38. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे रासबिहारी बोस.
या प्रश्नाचे उत्तर आहे रासबिहारी बोस. प्रश्न क्रमांक 39. कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा नाही हे गांधीजीचे पत्ते होते? कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा नाही हे गांधीजीचे पत्ते होते? या प्रश्नाचे उत्तर आहे हिंसात्मक मार्गाचा अवलंब करायचा नाही. प्रश्न क्रमांक 40. ब्रिटिश राजवटीपूर्वी भारतातील खेडी कशी होती? ब्रिटिश राजवटीपूर्वी भारतातील खेडी कशी होती? या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती. भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती. प्रश्न क्रमांक 41. लॉर्ड कॉर्नवालिसने कोणती पद्धत चालू केली? लॉर्ड कॉर्नवालिसने कोणती पद्धत चालू केली? या प्रश्नाचे उत्तर आहे जमीनदारी पद्धत चालू केली. प्रश्न क्रमांक 42. श्रीनिकेतनची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1922. प्रश्न क्रमांक 43. भारतातील ब्रिटिशांची राजवट कधी संपुष्टात आली? भारतातील ब्रिटिशांची राजवट कधी संपुष्टात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे 1947. या प्रश्नाचे उत्तर आहे 1947. प्रश्न क्रमांक 44. ब्रिटिश राजवटीमध्ये भारताचे मध्ये रूपांतर झाले. या प्रश्नाचे उत्तर आहे ब्रिटिशांच्या वसाहती. प्रश्न क्रमांक 45. ब्रिटिश राजवटीत भारत हा कशा प्रकारचा देश होता? या प्रश्नाचे उत्तर आहे भारत हा शेतीप्रधान देश होता. प्रश्न क्रमांक 46. 1765 ते 1908 या काळात भारतात किती वेळा दुष्काळ पडला? या प्रश्नाचे उत्तर आहे 32 वेळा भारतात दुष्काळ पडला. प्रश्न क्रमांक आहे 47. भारतातील उद्योगाचे व्यवस्थापन व्हावे म्हणून ब्रिटिशांनी सुरू केलेली यंत्रणा. या प्रश्नाचे उत्तर आहे मॅनेजिंग एजन्सी सिस्टीम. मॅनेजिंग एजन्सी सिस्टीम. प्रश्न क्रमांक 48. पंजाबमधील क्रांतिकारी चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? पंजाबमधील क्रांतिकारी चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे सरदार अजित सिंग. सरदार अजित सिंग. प्रश्न क्रमांक 49. इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक कोण? इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि प्रश्न क्रमांक 50. सुभाषचंद्र बोसांनी भारताच्या हंगामी सरकारची घोषणा कोठे केली? सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या हंगामी सरकारची घोषणा कोठे केली? या प्रश्नाचे उत्तर आहे सिंगापूर येथील कॅथी हॉलमध्ये. सिंगापूर येथील कॅथी हॉलमध्ये. सिंगापूरमधील कॅथी हॉलमध्ये. अशा प्रकारे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील इतिहास तसेच देशातील इतिहास या संबंधीचे 50 प्रश्न आपण पाहिले. या प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये येत असतात. मग महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा असो किंवा देशातील स्पर्धा परीक्षा असो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेत या इतिहासावर आधारित अनेक प्रश्न येत असतात. म्हणून आपणाला माझी नम्र विनंती आहे की आपण हे सर्व प्रश्न पाठांतर करावे, तसेच आपल्या वहीमध्ये किंवा नोटबुकमध्ये लिहून ठेवावे. तसेच वारंवार हे प्रश्न वाचत जावे. आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जावा. यानंतर अनेक आपण व्हिडिओमध्ये इतिहास, समाजसुधारक, भूगोल याविषयी आपण अनेक माहिती पाहणार आहोत. तसेच स्पर्धा परीक्षेसंबंधी जाहिराती याविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.